आणि आता बातमी आहे नाशिकातून। नाशिकहून निघालेल्या आदिवासी लॉंग मार्च मधील नेत्यांचं शिष्टमंडळ आज मुंबईमध्ये येणार आहे। हे शिष्टमंडळ आदिवासी आणि शेतकरी मागण्यांबाबत संबंधित मंत्र्यांशी चर्चा करणार आहे। नाशिकहून निघालेले हे आदिवासी शेतकरी यांचं लाल वादळ घाटनदेवीहून मुंबईकडे मार्गस्थ झाल्याचं आपण पाहतोय। तर या लॉंग मार्च मध्ये मोठ्या संख्येने महिला देखील सहभागी झाल्यात। आपण आहोत कसारा घाट येथे आणि जेपी गावित यांच्या अध्यक्षतेखाली हा जो लॉंग मार्च आहे तो काढण्यात आलाय। आपण त्यांच्याशी थेट बातचीत करूया। काय सांगाल, आता तुमची बातचीत झाली गिरीश महाजनांसोबत फोनवर, त्यावर कोणता तोडगा निघालेला नाही का? नाही, फोनवरती चर्चा झाली म्हणजे आपण केव्हा येणार काय येणार त्याच्याबद्दल विचारणा झाली। मुंबईमध्ये गेल्यानंतर संबंधित मंत्र्याशी, वन मंत्री आहेत, त्याच्यानंतर रेव्हेन्यूचे मंत्री आहेत, आपले आदिवासी विकास मंत्री आहेत, मुख्यमंत्री आणि महाजन साहेब, अशा प्रकारच्या मंत्रिगणांच्या बरोबर आम्ही चर्चा करणार आहोत। त्याच्यातून योग्य मार्ग निघाला तर चांगली गोष्ट आहे, आम्ही अपेक्षा करतोय ती। खरं म्हणजे ह्या पाठीमागच्या मोर्चेकरी जनतेला अत्यंत जाच करणारे आहेत, ते प्रश्न सुटले पाहिजेत ही त्यांची प्रामाणिक इच्छा आहे आणि त्या प्रश्नावरतीच हे सर्व लोक आज मुंबईच्या दिशेने चालू पडलेले आहेत। कॅमेरामॅन रोहित सोबत मी साक्षी यादव, साम टीव्ही।